नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद चौधरी हॉस्पिटल बार्शी. आता मी तुम्हाला काही महत्वपूर्ण विषयांवर माहिती देणार आहे, जेणेकरून त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फायदा होईल. तर आजचा विषय आहे हायपोग्लायसेमिया. समजा तुम्ही कामात व्यस्त आहात आणि अचानक तुम्हाला घाम फुटतो, हातपाय थरथर कापायला लागतात आणि डोळ्यासमोर अचानक अंधारी येते. तर असं का होतं? याची अनेक कारणं आहेत, पण हायपोग्लायसेमिया हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. हायपोग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील साखरेचं प्रमाण गरजेपेक्षा कमी होणं. आता आपल्या शरीराला इंजिनासारखं चालवण्यासाठी ग्लुकोज म्हणजेच साखरेची गरज असते. त्यासाठी इन्शुलिन खूप महत्त्वाचं काम करतं. हे आपण मागील डायबिटीजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आत्ताच पाहून घ्या. निरोगी माणसाच्या रक्तातील साखर साधारणपणे 70 ते 100च्या दरम्यान असावी लागते. पण जेव्हा ही पातळी 70च्या खाली जाते तेव्हा आपलं शरीर धोक्याची घंटा वाजवायला सुरुवात करतं. हे का होत असेल? वेळेवर न जेवणं किंवा खूप वेळ उपाशी राहणं, गरजेपेक्षा जास्त शारीरिक श्रम होणं, ज्या लोकांना शुगरच्या म्हणजे डायबिटीजच्या गोळ्या किंवा इन्शुलिन चालू आहे त्या लोकांमध्ये कॉमनली दिसून येतं. तुमचे शरीर तुम्हाला सांगतंय की साखर कमी झाली आहे. आता हे कसं ओळखायचं? तर अचानक खूप घाम येणं, हृदयाची धडधड वाढणं, हातपाय किंवा शरीरात थरथर होणं, खूप भूक लागणं आणि चिडचिड होणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं चक्कर येणं किंवा गोंधळल्यासारखं वाटणं. तर अशा वेळी घाबरून न जाता 15-15चा सुवर्ण नियम पाळा. तो म्हणजे तातडीने 15 ग्रॅम वेगाने पचणारी साखर घ्या. उदाहरणार्थ 3 चमचे साखर पाण्यात विरघळून प्या, किंवा अर्धा कप फळांचा रस घ्या, किंवा 1 मोठा चमचा मध किंवा एखादं गोड चॉकलेट घ्या. 15 मिनिटे वाट पहा आणि पुन्हा तुमची साखर चेक करा. जर साखर अजूनही 70च्या खाली असेल तर मात्र पुन्हा 15 ग्रॅम साखर घ्या. आता जर घरी ग्लुकोमीटर अवेलेबल नसेल तर मग हे कसं ओळखायचं? जर तुमची धडधड कमी झाली, घाम येणं कमी झालं तर समजून घ्यायचं की आपली साखर नॉर्मलाइज होत आहे. एकदा साखर नॉर्मल झाली की त्यानंतर थोडा नाश्ता घ्या किंवा जेवण करा, जेणेकरून साखर पुन्हा खाली जाणार नाही. लक्षात ठेवा, साखर वाढण्यापेक्षा ती अचानक कमी होणं हे जास्त जीवघेणं ठरू शकतं. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी खिशात नेहमी साखरेच्या गोळ्या किंवा चॉकलेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर साखर वाढलेली असेल तर आपल्याकडे वेळ असतो, पण जर ती कमी झाली तर प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.